मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 चा दिवस होता। सायंकाळचे 5 वाजले होते। कार्तिक खंडाळे याची शाळा सुटली आणि तो घरी आला। आपले दप्तर ठेवून तो आईला म्हणाला, आई मी खेळायला जातो। अरे आता शाळेतून आलाय, जरा हातपाय तरी धू, आईने असे म्हटले तरी तिच्याकडे दुर्लक्ष करत तो खेळण्यासाठी बाहेर पडला। कार्तिक हा 10 वर्षाचा मुलगा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या हारण या गावात राहतो। मे महिन्याची सुट्टी संपून जूनमध्ये शाळा सुरू झाली होती। नव्या वर्गाचा नवा अभ्यास सुरू झाला होता, पण शाळेतून घरी आल्यानंतर खेळायला जाण्याची सवय काही मोडली नव्हती। तो शाळेतून आल्याबरोबरच घरातून बाहेर पडला होता। थोड्या वेळात येईल परत अशी त्याच्या आईने मनाची समजूत घातली आणि ती आपल्या कामात मग्न झाली। इतर वेळी तो 2-3 तासांनी अर्थातच अंधार व्हायच्या आत घरी यायचा, पण आता अंधार पडून खूप वेळ झाला तरी तो परतला नव्हता। आपला मुलगा अजून घरी आला नाही असे म्हणत आईने कार्तिकच्या वडिलांना त्याला जरा हाक मारून बघा असे सांगितले, पण त्यांनी मारलेली हाक काही त्याच्या कानापर्यंत गेली नाही आणि त्याने ओ सुद्धा म्हटले नाही। आपला मुलगा कुठेतरी दूर खेळायला गेला का असे म्हणत त्याचे आई वडील दोघेही त्याचा शोध घेऊ लागले। ज्या ज्या ठिकाणी तो जायची शक्यता आहे तेथे त्यांनी जाऊन पाहिले, पण तो दिसून येत नव्हता। आई वडिलांच्या जीवाची आता घालमेल होऊ लागली। कुठं गेलंय आपलं पोरग, यव्वनात ते घरी परत येतंय, पण आज कसं का आलं नाही? रात्र झाली तरी तो आला नाही। भूक लागल्यावर आपसूक घरी येईल असे वाटून घरी परतलेल्या आई वडिलांचे डोळे मात्र दरवाजाकडेच होते, पण तो काही घरी येण्याचे चिन्ह दिसेनात। रात्रभर ते जागेच राहिले। सगळीकडे त्यांनी कार्तिक मिळाला तर लगेच कळवा असे सांगितल्याने ते जागेच राहिले। रात्र संपून आता दुसरा दिवस उजाडला होता। कार्तिकचे आई वडील घरचे काम तसेच ठेवून त्याला पुन्हा शोधू लागले, तरीही तो सापडला नाही। अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जायचे ठरवले। टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार्तिकचे वडील बळीराम खंडाळे हे गेले आणि त्यांनी आमचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर खेळण्यासाठी बाहेर गेला, तो पुन्हा घरी आलाच नाही असे सांगितले। पोलिसांनी सर्व घटनाक्रम पुन्हा ऐकून घेऊन मुलाचे वर्णन लिहून घेतले, त्याचा फोटोही मागून घेतला। कार्तिक बळीराम खंडाळे वय वर्ष 10 याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली। आता कार्तिकच्या आई वडील आणि नातेवाईकांबरोबर पोलीसही कार्तिकचा शोध घेऊ लागले, तरीही कार्तिक काही मिळत नव्हता। दिवसामागून दिवस जात होते। कार्तिक बेपत्ता होऊन 5 दिवस झाले होते आणि त्या दिवशी सकाळी गावातील एक शेतकरी शेतात जात असताना त्याला मोडणीम ते तुळशी रस्त्यावर असलेल्या जाधववाडी हद्दीत कोरड्या कॅनलमध्ये एका मुलाचा मृतदेह दिसून आला। त्याने याची माहिती पोलीस पाटलांना दिली। पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तो मृतदेह गावातीलच कार्तिक खंडाळे याचा असल्याचे दिसून आले। या घटनेची माहिती आधी खंडाळे कुटुंबाला आणि नंतर टेंभुर्णी पोलिसांना देण्यात आली। कार्तिकचे आई वडील धावतच घटनास्थळी आले। आपल्या मुलाची ती अवस्था पाहून ते धाय मोकलून रडू लागले। कार्तिकचा मृतदेह कालव्यात सापडल्याचे कळताच गावातील लोक घटनास्थळी गर्दी करू लागले। पोलिसांचे आगमन होताच गर्दीने पोलिसांना वाट दिली। दरम्यान पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस पथकासह दाखल झाले होते। पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला। डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात कार्तिकचा मृत्यू चाकूचा वार आणि गळा आवळून झाल्याचे नमूद केले। यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। 10 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता। तो कुणी आणि का केला याचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे होते। त्यांनी सर्वप्रथम कार्तिकच्या आईवडिलांकडे चौकशी केली। त्यांचे गावात कोणाबरोबर भांडण होते का, काही आर्थिक वाद अथवा इतर काही याबाबत सखोल चौकशी करण्यात आली, पण त्यांनी आमचे कुणासोबतच वाद अथवा दुश्मनी नसल्याचे सांगितल्याने पोलिसांसमोर हे प्रकरण आव्हान म्हणून उभे राहिले। आता पोलिसांनी गावात खबरे सोडले तरीही काही माहिती हाती लागत नव्हती। आता तांत्रिक कौशल वापरण्याचे ठरवले। त्यानुसार गावातील CCTV कॅमेरे तपासले असता एका कॅमेऱ्यात
एक जण दुचाकी गाडीवरून कार्तिक याला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ते फुटेज घेऊन पोलीस ठाण्यात आणले. कार्तिकच्या आईवडिलांना बोलावून त्या फुटेजमधील कार्तिकला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का असे विचारले असता हा आमच्या घराजवळ राहतो आणि त्याचे नाव संदेश खंडाळे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना तपासाचा धागा सापडला. त्यांनी त्वरित संदेश याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की कार्तिकच्या आईवडिलांशी घर बांधण्याच्या कारणावरून काही वर्षापूर्वी भांडण झाले होते. त्या कारणावरून कार्तिकचा खून केला. त्याआधी त्याला खाऊ देण्याचे आमिष दाखवून अपहरण केल्याचे संदेश खंडाळे याने पोलिसांना सांगितले. याविषयी माहिती गावात समजली तेव्हा गावकऱ्यांनी वेगळाच पवित्रा घेतला. संदेशने दिलेला जबाब खोटा असून पोलीस खऱ्या आरोपीला अभय देत आहे असे गावकरी म्हणू लागले. या खून प्रकरणात गावातील भोंदूबाबा याचा हात असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. पोलिसांनी तपास करून खऱ्या आरोपीला अटक करावी यासाठी गावकऱ्यांनी टेंभुर्णी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस खऱ्या आरोपीला अटक करत नाही अशी तक्रार माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे करण्यात आले. आमदार अभिजित पाटील यांनी कार्तिकच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांचे सांत्वन केले. यावेळी गावकऱ्यांनी काही पोलीस भोंदूबाबाच्या आश्रमात जाऊन त्याला नमस्कार करतात. मग खरा आरोपी कसा सापडणार? आपण या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना योग्य तपास करावा अशी सूचना करावी असे गावकऱ्यांनी आमदार अभिजित पाटील यांना साकडे घातले. आमदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालाकुल यांना योग्य तपास व्हावा असे मोबाईलवरून सांगितले. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे तपासाला वेग आला. पोलिसांनी आरण गावातील भोंदूबाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याची कसून चौकशी केली, मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे न्यायालयाने जामिनावर भोंदूबाबाची सुटका केली. कार्तिक खून प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला. आरोपी संदेशची पुन्हा चौकशी केली तेव्हा त्याने सचिन खंडाळे याच्या मदतीने खून केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सचिन याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने आम्ही दोघांनी कार्तिकचा खून केल्याची कबुली दिली. कबुली देताच त्या दोघांना न्यायालयात उभे करून त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी घेतली आणि पोलीस कोठडीत त्यांच्याकडे चौकशी केली असता एक धक्कादायक सत्य समोर आलं. सचिन खंडाळे याने सांगितलं की गावातीलच एका महिलेशी माझे प्रेमसंबंध होते. एके दिवशी सचिन आणि ती महिला शरीर संबंध करत असताना अचानक तिथे कार्तिक आला. त्यांना नको त्या अवस्थेत पाहून तो म्हणाला, तुम्ही दोघे काय करताय हे मी घरी सांगणार. यावर सचिन घाबरला. ही घटना घरी सांगितली तर दोघांची बदनामी होणार, म्हणून त्याने कार्तिकचे अपहरण आणि खून करायचा असे ठरवले. त्याने संदेशाला कार्तिकला खाऊचे आमिष दाखवून घेऊन ये असे सांगितले. त्यानुसार संदेश कार्तिकला घेऊन आला. त्याला निर्मनुष्य ठिकाणी जाधववाडी येथील कोरड्या कॅनलमध्ये घेऊन गेला. त्याचा गळा आवळला. तो मेला की नाही कळेना म्हणून त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. अशा रीतीने कार्तिकचा खून केल्याचे सचिन याने कबूल केले. कार्तिक सापडत नव्हता तेव्हा पोलिसांसोबत शोध घेण्याचे सोंग सचिन करत होता. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.